लॉकडाऊनमधील वीज बिलं हे माफ झालीच पाहिजेत. महाविकास आघाडी महाराष्ट्रातील सरकार जागवा. भारतीय जनता पार्टी इगतपुरीच्या वतीनं झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी भाजपच्या वतीनं तालुका अध्यक्ष भाऊसाहेब कडबाने यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तहसील कार्यालयावर वीज बिलाची होळी करून आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार परमेश्वर कासोळे यांना निवेदन देण्यात आलं. लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांची आधीच आर्थिक चणचण चालू असताना महाराष्ट्रातील ठाकरे सरकारनं जनतेला वाढीव वीज बिलं पाठवून शॉक दिला. त्यातच या महाविकास सरकारनं बिलात सवलत मिळेल म्हणून आश्वासन दिलं, परंतु आता ऊर्जा मंत्री म्हणतात की वीज बिल भरावेच लागेल. म्हणजे हे महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात करून भूलभुलैया करीत असून हा अहंकार, मग्रुरीपणा यातून बाहेर खेचण्यासाठी आणि दिलेला शब्द पाळला नाही याचा निषेध करत 23 नोव्हेंबरला सोमवारी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी माजी आमदार शिवराम झोले, तालुका अध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब डोंगरे, सरचिटणीस कैलास कस्तुरे, संघटन सरचिटणीस तानाजी जाधव, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र काटकाळे, जिल्हाध्यक्ष खंडेराव झनकर, युवा अध्यक्ष लालचंद पाटील, तालुका उपाध्यक्ष रमेश निसरड, सुनील मुनोत, भाऊसाहेब घोंगडे, ओबीसी तालुका उपाध्यक्ष रवी भागडे, जिल्हा युवा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर, उल्हास गोईकणे, तालुका चिटणीस अनिल चौधरी, चेतन जोशी, सुरेश संदान, प्रकाश सोनवणे, जगन्नाथ भगत, रमेश परदेशी, जिल्हा कार्यकारिणी महिला सदस्य वैशाली आडके, आशा थोरात, नगरसेविका अपर्णा धात्रक, लीला कटकाळे, पांडुरंग काळे, निखिल हंडोरे, भरत सहाणे, विष्णू माळुंजकर, कैलास भोर, कृष्णा परदेशी उपस्थित होते. इगतपुरी तालुक्याच्या वतीने व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या महाविकास आघाडी सरकारचा निषेध आंदोलन चालू आहे. या मार्च महिन्यापासून लॉकडाऊनमुळे व कोविडच्या या महामारीमुळे गोरगरीब जनता असेल, शेतकरी असेल, पूर्ण अडचणीत आहे. आणि या अडचणीची चुनचुन पूर्ण भासत असताना गरिबांची दिवाळीसुद्धा एक खूप दुःखात गेलेली आहे. तसेच 5 वर्षापासून जवळजवळ शेतकऱ्यांचं कोणत्या दृष्टीने अतिवृष्टी असेल, विविध प्रकारचे काही शेतावरती रोगराई असेल, यांनी खूप नुकसान झालेले आहे. तरी या इतक्या महासंकटामध्ये सुद्धा या सरकारने आता मागे वीज बिलामध्ये आम्ही सवलत देऊ, वीज बिल माफ करू अशी घोषणा केली होती माननीय ऊर्जा मंत्र्यांनी. परंतु आता ते ना होऊन पडले आणि त्यांनी वीज बिल तातडीने भरावा असा तगादे चालू केले. आम्ही ज्या ठिकाणी महावितरण कंपनीचे लोक येतात त्यांना सांगतो वीज बिल सक्ती वसूल करायची नाही, परंतु वरून त्यांनी सक्ती वीज बिल वसूल करायला लावले. अशा या महाविकास आघाडी सरकारचा आम्ही भारतीय जनता पार्टी इगतपुरी तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि सरकारला अशी आव्हान करतो, जोपर्यंत आमचे शेतकऱ्यांचे असेल, साधारण जनतेचे असेल वीज बिल माफ होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. इथून पुढे सुद्धा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे आम्ही निषेध करतो. प्रत्येकाला घरात बसावं लागलेले, रोजगार नाही, काम नाही. आज लोक 2 वेळच्या जेवणाला सुद्धा मोबदला झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारनं भरपूर वीज बिलं डबल वीज बिलं पाठवलेले आहेत आणि त्यामुळं सामान्य माणसाचा कंबरड मोडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारने कबूल केले होते की 100 युनिटपर्यंत आम्ही सर्वांना वीज बिल माफ करू. ते सुद्धा त्यांनी केले नाही आणि खोटं आश्वासन दिलं. त्या आश्वासनाचा निषेधार्थ आणि सामान्य माणसाला दिलासा मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनानं हे वीज बिल माफ केले पाहिजे अशी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शासनाला मागणी करतो आणि शासनाचा जाहीर निषेध करतो. जय हिंद, जय भारत. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपुरी.